नमस्कार सखी हो. कधी तुम्हाला आरशात स्वतःकडे पाहून असं वाटलं आहे का? मी तिच्यासारखी का नाही? माझं आयुष्य तसं का नाही? सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपल्याला सगळे आनंदी दिसतात, यशस्वी दिसतात आणि मग हळूहळू आपण स्वतःला कमी समजू लागतो. पण सखी हो, तुम्हाला माहीत आहे का? ही तुलना तुमचं आयुष्य हळूहळू खराब करत आहे. आज आपण याच सत्यावर मनापासून संवाद करणार आहोत. आपण सगळेच कुठे ना कुठे कोणाशी ना कोणाशी तुलना करतच असतो आणि नकळत आपल्या आनंदाचं, आपल्या आत्मविश्वासाचं नुकसान करत असतो. लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं, पहा तो किती अभ्यास करतो, तू का नाही? ती किती छान दिसते, पण तू तशी हो. हळूहळू तुलना ही सवय बनते आणि मग आपण स्वतःला विसरून जातो. तुलना करताना आपण दुसऱ्याचं फक्त बाहेरचं जग पाहतो, पण त्यामागचं संघर्ष, त्याचं दुःख आपल्याला दिसतच नाही आणि म्हणूनच आपण स्वतःला कमी समजू लागतो. कधी-कधी ही तुलना इतकी वाढते, की आपण स्वतःवरच शंका घेऊ लागतो. मी काहीच करू शकत नाही, मी कमी आहे आणि हेच विचार आपल्या आयुष्याला मागे खेचतात. पण खरंच तुलना करणं योग्य आहे का? प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाची वेळ, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. फुलं सगळीकडे फुलतात, पण प्रत्येक फुलाचा रंग, सुगंध, वेळ वेगळीच असते. मग आपण स्वतःची तुलना दुसऱ्याशी का करतोय? तुम्ही कधी स्वतःकडे बघितलंय का? तुमच्यात किती चांगल्या गोष्टी आहेत. आपण दुसऱ्याच्याच गुणांकडे बघतो, पण स्वतःच्या गुणांकडे दुर्लक्ष करतो. आजपासून एक छोटा बदल करा. तुलना थांबवा आणि प्रेरणा घ्या. कोणीतरी पुढे असेल, तर त्याच्याकडून शिकायचं, पण स्वतःला कमी समजायचं नाही. स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःला स्वीकारा, कारण तुमच्यासारखं दुसरं कोणीच नाही. तुलना तुम्हाला कधीच आनंद देणार नाही. ती फक्त तुम्हाला थकवेल, पण स्वीकार तुम्हाला शांतता देईल. एका आईला वाटतं शेजारच्या मुलासारखा आपला मुलगा नाही, पण ती हे विसरते की तिच्या मुलातही काही खास आहे. आपण जर मुलांची तुलना केली, तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांना तुलना नाही, समजून घेणं गरजेचं आहे. जीवन ही स्पर्धा नाही, तो एक प्रवास आहे आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा आणि खास आहे. आज एक वचन द्या स्वतःला, मी स्वतःची तुलना कुणाशीही करणार नाही. मी स्वतःला स्वीकारेन आणि माझ्या गतीने पुढे जाईन. तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात. तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा. तुमच्यात काहीतरी खास आहे. तुमचं आयुष्य युनिक आहे. तुमची जर्नी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता, तेव्हा तुलना आपोआप कमी होते. सखी हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कालपेक्षा आज चांगले आहात का? हीच खरी तुलना आहे. दुसऱ्यांशी नाही, स्वतःशी तुलना करा. तुलना केल्याने आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो, स्वतःची किंमत विसरतो, आनंद हरवतो आणि सतत असमाधानी राहतो. कल्पना करा, एक मुलगी आहे, ती खूप प्रयत्न करते, तिचं आयुष्य चांगलं आहे, तिच्याकडे सगळं आहे, पण ती रोज सोशल मीडियावर स्वतःचं परफेक्ट लाईफ पाहते आणि मग स्वतःला विचारते, मी इतकी हॅपी का नाही? माझं आयुष्य असं का नाही? हळूहळू तिचा आत्मविश्वास कमी होतो आणि ती स्वतःचं आयुष्य एन्जॉय करणं विसरते. जेव्हा आपण सतत तुलना करतो, तेव्हा आपल्याला स्वतःचं आयुष्य कधीच पूर्ण वाटत नाही. आपल्याकडे काय आहे यापेक्षा आपल्याकडे काय नाही यावरच लक्ष जातं आणि हळूहळू आनंद हरवायला लागतो. आजपासूनच एक छोटा बदल करा. जेव्हा तुलना सुरू होईल, तेव्हा स्वतःला सांगा, मी माझ्या जागी योग्य आहे. माझा वेळ येईल. सखी हो, तुलना करण्याची सवय आपल्याला कधीच आनंद देत नाही. ती फक्त आपल्याला स्वतःपासून दूर नेत राहते. लक्षात ठेवा, तुम्ही कुणासारखे व्हायला जन्माला आलेले नाही. तुम्ही स्वतःसारखे व्हायला जन्माला आला आहात. जर हा संवाद तुम्हाला आवडला असेल, तर सखी संवाद विथ मीनाक्षीला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या सखीपर्यंत पोहोचवा, जिला कदाचित आज या संदेशाची गरज आहे. भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत. धन्यवाद.